नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले हे आपल्या यूट्यूब चॅनलचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षक भरती सेकंड फेज ही आता सुरुवात झालेली आहे। पेपर जनरेशनचं काम सुरू आहे, परंतु काही आणखीन नवीन सूचना आपल्याला पोर्टलवरती येताना आपण पाहत आहोत। त्याच पद्धतीने ह्या आठवड्यामध्ये काही सूचना आलेल्या आहेत। अभियोग्यता चाचणी संबंधित सूचना आलेल्या आहेत किंवा प्रेफरन्स जनरेशन बाबत सेकंड पेजच्या जाहिरातीबाबत देखील सूचना आलेल्या आहेत। त्या कोणकोणत्या सूचना आहेत, काय अपडेट्स आहेत, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पोर्टलवरती पाहू शकता की बुलेटिनमध्ये बघा, ह्या पवित्र पोर्टलच्या जे सेकंड पेज चालू आहे त्यामध्ये नवीन सूचना आलेल्या आहेत न्यूज बुलेटिनमध्ये। आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की टेट 2022 टप्पा दुसरा पवित्र पोर्टल यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व दिनांक 5/5/2000 रोजी नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिराती होमपेजवरील डाउनलोड या टॅबखाली माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। म्हणजे आता पाहू शकता की आता आपल्याला प्रेफरन्स जनरेशनचं काम 2 मेपर्यंत फक्त मुदत देण्यात आली होती, ती आता मुदत 2 मेपासून पुढे देखील वाढवण्यात आलेली आहे। त्याबद्दल ही सूचना आलेली आहे आणि ती मुदत का वाढवण्यात आलेली आहे तर नवीन ॲडव्हर्टाईज झालेले आहेत। पहा, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा खाजगी संस्थांच्या ज्या नवीन जाहिरात आलेल्या आहेत। आता ह्या काय सूचना आहेत ह्या सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा व इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता तुम्ही पाहू शकता की ह्या न्यूज बुलेटिनमध्ये तुम्ही जाऊन त्या काही सूचना आलेल्या आहेत त्या या ठिकाणी पाहू शकता की इथे सूचना आलेल्या आहेत। पहा, 6 मेला किंवा 5 मेला सूचना ह्या आलेल्या आहेत। त्या सूचना आता आपण डाउनलोड करून पाहायच्या आहेत। आणखीन काही अपडेट आहेत पाहूया आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी संबंधी। आता इथे तुम्ही सूचना पाहू शकता की पवित्र पोर्टलमध्ये आता जे दोन्ही यादी आहेत, म्हणजे ज्या विथ इंटरव्ह्यूच्या किंवा विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या दोन्ही यादी आहेत त्या 20 मेच्या आत लावण्यात येणार आहेत। 20 मेच्या आत ह्या विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या दोन्ही याद्या लागणार आहेत। त्यानंतर दुसरी काही अपडेट आहे तर पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यासाठी साधारणतः 9500च्या आसपास एकूण पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत। म्हणजे ह्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत 9500 इतक्या जाहिराती आलेल्या आहेत, म्हणजे जागा एवढ्या रिक्त आहेत। आणि त्यासंबंधी खाजगी व्यवस्थापन असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्या जाहिराती आलेल्या आहेत जवळपास 9500 इतक्या। विना मुलाखत यादी अगोदर लागणे शक्य, त्यानंतर मुलाखत। मग आता हे कायम पूर्वीपासून हे असंच असते की विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिराती असतात किंवा यादी असते ती सुरुवातीला लागते, का तर त्यांचा इंटरव्ह्यूचा काही विषय नसतो, त्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागेल आणि डायरेक्ट तुम्हाला अपॉइंटमेंट ईमेलला किंवा तुम्हाला पोस्टाने ती येऊन जाईल। त्यानंतर साधारणतः जागा पहा कॅटेगरीज, म्हणजे 1 ते 5च्या किंवा 6 ते 8च्या 9, 10, 11, 12च्या किती जागा आहेत पहा, तर 1 ते 5च्या 1432 इतक्या जागा आहेत, म्हणजे 1ली ते 5वीच्या। त्यानंतर 6वी ते 8वीच्या 2900 इतक्या जागा आहेत। त्यानंतर 9वी ते 10वीच्या 2500 इतक्या जागा आहेत। 11वी 12वीच्या 2408 इतक्या जागा आहेत। असे हे जागांचे विभागणी आहे, कुठल्या कुठल्या इयत्तांच्या जागा, प्राथमिक माध्यमिकच्या वगैरे। त्यानंतर 6वी ते 8वीच्या एकूण जागापैकी 2700 जागा ह्या गणित विज्ञान, पहा गणित विज्ञान ह्या विषयाच्या ह्या जागा आहेत। 6वी ते 8वीच्या 2700 इतक्या जागा ह्या गणित आणि विज्ञान। बघा, मागच्या वेळीसारखेच आता गणित विज्ञानच्या जागा ह्या देखील भरपूर प्रमाणात रिक्त राहिलेल्या आहेत। त्यामुळे ज्यांचं BSc वगैरे झालेले आहे, BSc B.Ed किंवा BSc D.Ed ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी सुवर्णसंधी ह्यावेळी त्यांना संधी मिळणार आहेत। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मेरिट कमी लागणार आहे आता यावेळी। त्यानंतरचे अपडेट आता काय पाहूया, तर त्यासंबंधी आणखीन एक बघा अपडेट आलेली होती। आता पोर्टलवरती जे नोटिफिकेशन आले त्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत। ही फक्त नोटिफिकेशन आहे। तर शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवरील दुसऱ्या टप्प्यातील टेट 2022च्या ज्या व्यवस्थापनांना जाहिराती एंट्री लेवलवर आहेत त्या व्यवस्थापनांना त्रुटींची पूर्तता करून
जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी 5 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे. या प्रक्रियेत अपलोड झालेल्या जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी या पदांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना सोमवारनंतर पुढील 3 दिवस मुदत दिली जाईल. म्हणजे पहा, सोमवारपासून पुन्हा मुदत वाढलेली आहे आपल्याला. हे कोण सांगते तर राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही नोटिफिकेशन काढलेली आहे. त्यानंतर पहा, तुमचं आता अभियोगिता चाचणी 2025चे फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित माहिती भरायची आहे. त्यासंबंधी देखील अपडेट आहे की TET सेंट्रल, TET DED BED, नॉन क्रिमिनल, कास्ट, डोमेसाईल, दिव्यांग ही माहिती व्यवस्थितच भरावी लागणार तुम्हाला. का तर ह्या माहितीच्या आधारेच तुम्हाला पुन्हा पुढे भविष्यात पोर्टलवरती प्रेफरन्सेस वगैरे शाळांची येणार आहेत. ह्या गोष्टींना एडिटची संधी भेटत नाही परत आपल्याला. तुमची जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती एडिट करायला तुम्हाला परत संधी दिली जात नाही. त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थितच भरायची आहे. त्यानंतर पाहू शकता की फेज 2 म्हणजे सेकंड फेजची पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी इंटरी लेवलवरील राहिलेल्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. मग आता प्रसिद्ध ह्या जाहिराती झालेल्या आहेत. इंटरी लेवलच्या जाहिराती होत्या, त्यांच्या काही त्रुटी राहिलेल्या त्या दूर करून आता ह्या जाहिराती आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला प्रेफरन्स द्यायसाठी मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण आता जनरेट करायचे जाहिराती आणि पुन्हा प्रेफरन्स लॉक करायचे आहेत. आणखीन पाहूया आता पुढच्या सूचना काय आहेत तर आता हे प्रेफरन्स सर्वांनी प्राधान्यक्रम शक्यतो डिलीट करूनच परत आणि द्यायचे आहेत. म्हणजे आता जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये शक्यतो प्राथमिकच्या असतील, माध्यमिकच्या असतील किंवा उच्च प्राथमिकच्या 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वीची जाहिरात असतील, उच्च माध्यमिकच्या नसतील मग त्यामध्ये, तरी देखील सर्वांनी पुन्हा एकदा रिजनरेट करा, डिलीट करून प्राधान्यक्रम आणखीन पुन्हा एकदा द्या. म्हणजे तुम्हाला फिल्टरवरून आणखीन जाहिराती आल्या तर तुमच्या जवळची संस्था किंवा शाळा वगैरे आली तर तुम्हाला ते देता येईल. आता हे काय नोटिफिकेशन आले तर उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना 2ऱ्या टप्प्यासाठी हे आहेत. तर आता शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 2रा टप्प्यानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत ही सूचना आहे. दिनांक 5/5/2000 रोजी पवित्र पोर्टल प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांचे वाचन करायचे. आता मग आता त्या सूचना काय आहेत आपण पाहायच्या आहेत. आता 5/5/2000 रोजी पवित्र पोर्टल नव्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील पदांसाठी जे उमेदवार इच्छुक नसतील त्यांनी दिनांक 25/4/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असतील अशा उमेदवारांनी आता कोणतीही कार्यवाही करू नये. म्हणजे ज्यांना प्राधान्यक्रम जर पुन्हा रिजनरेट करायचे नसतील, काही प्राथमिक संस्थांच्या जाहिराती आली असतील, माध्यमिकवाल्यांना त्यामध्ये इंटरेस्ट नसेल, त्यांचं TET वगैरे पास नसेल तर त्यांनी रिजनरेट करू नये. तथापि उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक केले असतील तर ते पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. अन्यथा अनलॉक केलेल्या प्राधान्यक्रमांचा पुढील कार्यवाही विचार होणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबतीत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास pavitra2022@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधायचा आहे. म्हणजे तुम्ही जर इच्छुक असाल तरच तुम्ही अनलॉक करा, प्रोफाईल डिलीट करा आणि पुन्हा रिजनरेट करून प्राधान्यक्रम द्या. नवीन प्रेफरन्स जे येतील, नवीन शाळा संस्था येतील तर ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पोर्टलवरती जाऊया. हे काही प्राधान्यक्रमाबद्दल ह्या सूचना आहेत त्या देखील आता आपण वाचलेल्याच आहेत, तरी देखील पोर्टलवरती पाहूया काय सूचना आहे. तर पहा, ही पहिली सूचना आहे. पाहू शकता 6/5/2025 रोजी आलेली सूचना आहे. तर आता उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सर्वसाधारण सूचना आहे. त्या शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 2रा टप्प्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत ह्या सूचना आलेल्या आहेत. पहिली सूचना काय पाहूया. तर पाहू शकता की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याबाबतच्या दिनांक 24/4/2025 व 28/4/2025 या सूचनांचे अवलोकन करावे. सदरच्या सूचना योग्य फेरफारांसह लागू राहतील. म्हणजे 24 तारखेची सूचना होती किंवा 28 तारखेची सूचना होत्या त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला डिटेलमध्ये ते जर माहिती पाहिजे असेल
तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर ते देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाठीमागचे व्हिडिओ पहा, व्यवस्थित डिटेलमध्ये त्या देखील मध्ये माहिती सांगितलेली आहे मी. तसेच त्या सूचना पाहूनच तुम्ही कार्यवाही करायची आहे. काही व्यवस्थापनामधील रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवरती नवीन प्रसिद्ध झाल्यामुळे अशा व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम देखील 25/4/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील प्राधान्यक्रमांसोबत पात्र उमेदवारांना उपलब्ध होतील. म्हणजे आता जर तुम्ही रिजनरेट करायला गेला, आता नव्याने प्राधान्यक्रम द्यायला गेल्यानंतर आणखीन ज्या संस्था ॲड झालेल्या आहेत त्या पूर्वीचे जे प्राधान्यक्रम होते त्यासोबतच आणखीन ह्या ज्या संस्था नवीन आलेल्या आहेत त्या तुमच्या जर कॅटेगरीची जागा असेल तर त्या पद्धतीने ह्या देखील प्रेफरन्सेस तुम्हाला येतील. परंतु हे प्राधान्यक्रम तुम्ही पहिल्यांदा देण्यापूर्वी तुम्ही चेक करायचं आहे. इथे जायचं तुम्ही, हे जर तुम्हाला एडिट करायचं असेल प्राधान्यक्रम तर त्याच्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या एज्युपवित्र ही जी आपली वेबसाईट आहे, जी आपली महा टीचर रिक्रुटमेंट ही वेबसाईटवरती जाऊन पहिला ह्या ज्या नवीन 4 जाहिराती आलेल्या आहेत ह्या मोठ्या, त्या डाउनलोड करून घ्या. त्या जाहिराती पहा, त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किंवा तुमच्या विषयाच्या, तुमच्या जातीच्या किंवा प्रवर्गाच्या ज्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत का, तुमच्या शैक्षणिक संबंधित जागा आहेत का, पहिला त्या चेक करा तुम्ही डाउनलोड करून. जर असतीलच तरच तुम्ही प्राधान्यक्रम पुन्हा डिलीट करून रिजनरेट करायचे. जर तुम्ही ह्यापूर्वी जर भरलेले असतील प्राधान्यक्रम, आणखीन लॉक केलेले असतील आणि तुम्हाला जर त्या तुमच्या कॅटेगरीच्या, तुमच्या विषयात जागा जर आता आलेल्या नसतील ह्या नवीन 4 जाहिरातीमध्ये, तर त्यामध्ये जर नसेल तर तुम्ही काही अनलॉक करायची काय आवश्यकता नाही. तुमचं तुम्ही आहे ती प्रोसेस कंटिन्यू करायची आहे, काही त्यामध्ये फेरफार करायचं नाही. तिसरी सूचना काय पहा, पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावर होम पेज वर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू, मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. आता मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनेच तुम्ही पोर्टलवरती जायचं आहे, डाउनलोड सेक्शनला इथं जायचं आहे, त्या ठिकाणी ह्या जाहिराती, सर्व जाहिराती आहेत. जुन्या जाहिराती देखील तुम्ही पाहिल्या असतील, आता ह्या नवीन आलेल्या जाहिराती देखील ह्या 4 कोणकोणत्या संस्थांच्या, कोणकोणत्या कॅटेगरीच्या आहेत, विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूमध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ते देखील पाहून घ्या तुम्ही आणि मगच तुम्ही अनलॉक करायचं आहे, प्रेफरन्सेस डिलीट करायचं आहे आणि परत जनरेट करून लॉक करायचं आहे. चौथी सूचना काय आहे तर इथे पाहू शकता, तर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 6/5/2025 ते दिनांक 8/5/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आहे. आम्ही जे आता आपल्याला जी मुदत होती ती आता 5 तारखेपर्यंत जी मुदत होती ती वाढवण्यात आलेली आहे. आता 6 तारखेपासून ती आता 8 तारखेपर्यंत, म्हणजे 8 तारीख म्हणजे उद्या 8 तारखेपर्यंत ही आपण प्राधान्यक्रम आपण सगळे डाउनलोड करून पहा, जाहिराती डाउनलोड करून पहा, क्रॉस चेकिंग करून पहा, आपल्या कॅटेगरीच्या वगैरे जागा, आपल्या विषयाच्या, जातीच्या, संवर्गाच्या सर्व जाहिराती वगैरे पाहून तुम्ही ते जाहिरातींना प्रेफरन्स एका तावावरती वहीवरती लिहून ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती भरायला सुरुवात करा. प्रेफरन्सेसचे नंबर टाका. फक्त हे आता 6 ते 8 तारखेपर्यंतच हे तुम्हाला सुविधा असणार आहे. शक्यतो त्यानंतर आता मुदतवाढ मिळणार नाही. आता पुढची सूचना पहा, 5वी सूचना काय आहे, वाढीव जाहिरातींचे प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे बऱ्यापैकी सर्व उमेदवारांनीच करायचे ही प्रोसेस, की यापूर्वी जर तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले असतील प्रेफरन्सेस तर ते अनलॉक करा, डिलीट करा आणि नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करा. आणखीन काय म्हटले पाहूया, यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे यापूर्वी जर तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट केलेले नसतील, काही विद्यार्थ्यांचं राहिलं असेल तर त्यांनी देखील पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत, आणखीन मग ते लॉक करायचे आहे. पण परंतु तरी देखील जनरेट करून तुम्ही जनरेट केलेले असतील आणि लॉक करायचे राहिले असेल तरी देखील तुम्ही डिलीट करा, पुन्हा एकदा जनरेट करा, आणखीन प्राधान्यक्रम भरायचे. ते आता मी यासंबंधी आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहेत आता पुन्हा एकदा, की
कशा पद्धतीने आपण प्राधान्यक्रम वगैरे जनरेट करायचे आहेत आणि प्रेफरन्सेस वगैरे ते भरायचे आहेत ते देखील मी व्हिडिओ बनवणार आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्या, त्या पद्धतीने करा आणि लवकरात लवकर प्रोसेस करून घ्या, पुन्हा वेळ मिळणार नाही वाढीव वेळ, त्यामुळे तो व्हिडिओ देखील पहा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला बेल नोटिफिकेशन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, त्यामुळे पडदेशी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल व्हिडिओचे. पुढची सूचना काय, ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केलेले नाहीत व जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांनी नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील. अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक, म्हणजे ज्यांचं जनरेट करायचं राहिलं असेल काही कारणास्तव त्यांना देखील ह्यावेळी संधी आहे, कारण आता मुदत संपलेली होती जनरेट करायची प्राधान्यक्रम किंवा लॉक करायची, त्यांना देखील ह्यामध्ये संधी मिळून जाईल. तर पुढची सूचना काय पाहूया, जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही. म्हणजे जे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करायचे आणखीन लॉक करायचे ह्यासाठी आणखीन हे जे 3 दिवसामध्ये ह्यामध्ये देखील तुम्हाला मर्यादा असणार आहे, तुम्ही किती वेळा देखील डिलीट करू शकता, किती वेळा देखील जनरेट करू शकता. पुढची सूचना काय पाहूया, ही जी वेबसाईट आपली महा टीचर रिक्रुटमेंटची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या व प्रमाणित सर्टिफाईड केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल, फक्त त्यांनाच लॉग इन करता येईल. म्हणजे पहा, आपल्याला मार्चमध्ये जे नोटिफिकेशन आलं होतं एडिट करण्याचं, सेल्फ सर्टिफाय करण्याचं, त्यावेळी जर काहींचं राहिलं असेल तर त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही. ज्यांचं सेल्फ सर्टिफाय पूर्ण झालेलं आहे, याची माहिती व्यवस्थित भरली गेली आहे, त्यांनाच ह्या भरती प्रक्रियेमध्ये सेकंड फेजमध्ये सहभागी होता येणार आहे. प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मेन्यूवरील प्रेफरन्स जनरेशन TIT 2022 या नावाने होमपेजवर युजर मेन्यू या मेनूमधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी काय केलं आहे, तर युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन TIT 2022 या नावाने होमपेजवर युजर मेन्यूल या नावामध्ये मेनू उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता तुम्ही इथे जाऊ शकता, होमपेजवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. होमपेजवरती जायचं तुम्हाला, या ठिकाणी जे युजर मॅन्युअल दिलेलं आहे इथे जायचं आहे तुम्हाला. इथे जाऊन इथे पाहू शकता की इथे बघा 3 नंबरला आहे युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन TIT 2022. या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला. या ठिकाणी जाऊन क्लिक केल्यानंतर हे तुमचं युजर मॅन्युअल आहे, कशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स जनरेशन करायचं आहे ह्याची स्टेप या PDF मध्ये दिलेली आहे. त्यामध्येच तुम्हाला हे पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप होऊन जाईल. ठीक आहे. मग आता कशा पद्धतीने जे आपण प्रेफरन्स जनरेट करायचं आहे ते ह्या मेन्यूमध्ये देण्यात आलेले आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल. म्हणजे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जनरेट प्रेफरन्स हा मेनू तुम्हाला येणार आहे. त्यानंतर विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे दोन प्रकारचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत. म्हणजे जे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय ह्या 2 वेगवेगळ्या लिस्ट तुम्हाला जनरेट करता येणार आहे आणि त्याबाबत आवश्यक ती खात्री तुम्ही स्वतः करायची आहे विद्यार्थ्यांनी. पुढची सूचना काय आहे, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवारांना जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटांसह
परीक्षेसाठी अहर्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतली जातील. म्हणजे तुम्हाला मुलाखतीसह व म्हणजे विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू ही तुम्हाला वेगवेगळे प्राधान्यक्रम जनरेट होणार आहे. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या म्हणजे नियुक्ती जी आहे त्यांचे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करून लॉक करू शकता. परंतु मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू ह्या प्रकारामध्ये जे उमेदवार शिफारस झालेले आहेत ह्यापूर्वी त्यांना मुलाखतीसह ह्या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी मिळेल. म्हणजे ह्यापूर्वी तुम्हाला जर शिफारस झालेली आहे, तुम्ही जर सिलेक्ट झाला आहात कुठल्या संस्थेमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आता इथून पुढचे जे वर्ग आहेत, समजा तुमचं 1ली ते 5वीसाठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला 6वी ते 8वीसाठी तुम्ही जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल किंवा 9वी 10वी किंवा 11वी 12वीसाठी देखील तुमची शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी तुम्ही विथ इंटरव्ह्यूला देखील तुम्ही ॲप्लाय करू शकता. किंवा जर आता विदाऊट इंटरव्ह्यूचं जर आता झालं तुमचं सिलेक्शन डायरेक्ट तुमचं शिफारस मिळालेले आहेत तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी देखील तुम्ही त्याच्या पुढच्या वर्गासाठी तुम्ही शिफारस करू शकता, जाऊ शकता इंटरव्ह्यूला. फक्त तिकडं तुम्ही जॉईन झालं नसलं पाहिजे, जॉईन व्हायच्या आधी तुम्ही जाऊ शकता. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/5/2025 ते 8/5/2025 असा कालावधी देण्यात येत आहे. तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करा. म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला काय मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत. ह्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही तुम्हाला. उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे. म्हणजे आता ही तुम्हाला दोन्ही प्रकारामध्ये जर सहभागी व्हायचे असेल तर विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम जनरेट करून तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आणि लॉक करायचे आहेत तुमच्या प्रोफाईल. तुमचं तुम्हाला करायचं आहे, हे ॲटोमॅटिक तुम्हाला काही मिळणार नाहीत. जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक केले नाही तर तुमचा विचार केला जाणार नाही. पुढची सूचना पहा. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवाद प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या जागेवर किंवा पदावरती नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. म्हणजे आता काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला चुकीचे प्रेफरन्सेस आले असतील तर ते प्रेफरन्सेस तुम्ही भरू नका किंवा लॉक करू नका असे यांनी सांगितलेले आहे. काही टेक्निकल इश्यूमुळे होऊ शकतं, एका दुसरा जनरेट तुम्हाला प्राधान्यक्रम दुसऱ्या कॅटेगरीचा किंवा दुसऱ्या विषयाचा येऊ शकतो, तर तो तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करू नका किंवा तिथे प्रेफरन्समध्ये तो नंबर टाकू नका. जर तुम्हाला चुकून जर नियुक्ती मिळाली विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी शिफारस झाली तर शिफारस झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी समजा सिलेक्शनच झालं डायरेक्ट तर तुमच्याकडे त्याची कागदपत्रे नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या भरती प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर जाणार आहात. त्यामुळे तसं चुकीची माहिती जर काय झाली असेल ॲड किंवा जर चुकीचा प्रेफरन्स झाला तर तो काय भरू नका. पुढची सूचना पहा. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही जाहिरातीमधील पदांची विषयांची संख्या कोणत्याही कारणास्तव कमी होऊ शकते. अशा कमी झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक करणे इत्यादीबाबत काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी ejpavitra2022@gmail.com या मेलवरती संपर्क साधायचा आहे. म्हणजे आता शेवटच्या सूचना काही आपली तुम्हाला अडचणी आली तर तुम्ही त्या मेलवरती संपर्क साधायचा आहे. परंतु ह्याच्यापूर्वीची सूचना ती काय, तर आता संच मान्यतेमध्ये आता नवीन संच मान्यतेचे नियम बदल झाले आहे. त्यामुळे काही संस्थांमध्ये पदसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे देखील त्या ठिकाणी जर उमेदवारांना
नियुक्तीसाठी किंवा शिफारसीसाठी जर नाव आलं आणि जर संस्थेकडून जर कळवण्यात आलं की बाबा त्या ठिकाणी जागा आता बाबा नवीन संचित मान्यतेनुसार पद रिकाम झालेले आहेत वगैरे, किंवा म्हणजे पद कमी झालेले आहेत, तर त्या ठिकाणी देखील तुमचा विचार केला जाणार नाही. त्यामध्ये तुम्ही काही म्हणजे तिथं गोंधळ घालायचा नाही किंवा काही प्रेशर करायचं नाही. का तर नियम बदलत असतात शिक्षण विभागात किंवा शासकीय सेवेमध्ये, त्या पद्धतीने झाल्या. तर अशा पद्धतीने या सूचना होत्या. म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करताना आपल्याला मुदतवाढ मिळालेली एकंदरीत, तसेच नवीन ज्या संस्था आलेल्या आहेत, नवीन ज्या शाळा आलेल्या आहेत, त्यांचं प्राधान्यक्रम जनरेट करणं गरजेचं आहे. शक्यतो सर्वांनीच प्रेफरन्सेस अनलॉक करा, डिलीट करा, आणखी नव्याने रिजनरेट करून तुम्ही प्रेफरन्सेस व्यवस्थितरित्या पहा. जाहिराती पहिला क्रॉस चेकिंग करा, तुमच्या कॅटेगरीचे वगैरे जाहिराती तुमच्या विषय संबंधित आलेले आहेत का, नसतील ह्या नवीन जाहिराती आल्या त्यामध्ये तुमची एकही जाहिरात नसेल तुमच्या जातीची, तुमच्या प्रवर्गाची किंवा तुमच्या विषयाची देखील नसेल, शक्यतो नसणार आहेत प्रत्येक विषयाच्या किंवा प्रत्येक कॅटेगरीच्या वगैरे जागा. त्यामुळे जर क्वचित अपवादात्मक जर नसतील तर त्यांनी ते आहेत असे जे प्रेफरन्सेस तुम्ही दिलेले आहेत तसेच लॉक ठेवा प्रोफाईल, किंवा तुम्ही रिजनरेट करून एकदा पहा. पुन्हा एकदा आहे तसंच क्रम तुम्ही मागच्या वेळेस लिहून काढला असेल तर त्या पद्धतीने क्रम लिहून ठेवा. त्या संस्थांचं वगैरे लिहून ठेवला असेल तुम्ही, त्या पद्धतीने पुन्हा एकदा प्रेफरन्सेस द्या. नवीन ज्या संस्था जवळच्या आल्या असतील त्या ॲड करा त्यामध्ये, आणखी ती माहिती प्रेफरन्सेस फिल करा. पुन्हा एकदा लॉक करा. ज्यांनी केलेलं नसतील, ज्यांचं प्रेफरन्सेस द्यायचं राहिलं असेल किंवा आणखीन काय अडचण आली असेल त्यांनी देखील पुन्हा प्रेफरन्सेस द्या आणि प्रोफाईल लॉक करा. बाकी मग जे भरती प्रक्रियेतून ह्यामध्ये ज्यांनी प्रोफाईल ज्यांची सेल्फ सर्टिफाईड वगैरे नव्हती त्यांना ह्यामध्ये संधी मिळणार नाही आहे. आणखीन आता सूचना काय आहेत पाहूया नवीन. आणखीन सूचना आल्या पहा. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबद्दल सर्वसाधारण सूचना, शिक्षक अभियोग्यता चाचणी, आणखीन दुसरा जो टप्पा चालू आहे त्यासंबंधी सूचना आहे. दिनांक 5/5/2025 रोजी पवित्र पोर्टल प्रसिद्ध करण्यात आलेल्या उपरोक्त विषयाबाबतच्या सूचनांची, म्हणजे आता आपण जी सूचना वाचली ते ॲक्च्युली 6 तारीख पडलेली आहे त्याची, परंतु 5 तारखेलाच त्या संध्याकाळी त्या सूचना पोर्टलवरती आलेल्या आहेत, त्यांचे वाचन करायचे. ह्यापूर्वीच्या सर्व सूचनांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, त्याचा अवलोकन करा. व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर दिनांक 5/5/2025 रोजी पवित्र पोर्टलवरती नव्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील पदांसाठी जे उमेदवार इच्छुक नसतील व त्यांनी दिनांक 25/4/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असतील अशा उमेदवारांनी आता कोणतीही कार्यवाही करू नये. म्हणजे आता जर तुम्हाला जर त्या संस्था आलेल्या नसतील, शाळा नवीन आलेल्या नसतील, तर तुम्ही काय अनलॉक करायची आवश्यकता नाही आहे असे पुन्हा एकदा या सूचनेतून रिपीट केलेले आहे. तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस आहे तसेच ठेवा. पुन्हा तुम्ही अनलॉक करून डिलीट करून वगैरे ही काय प्रोसेस पुन्हा एकदा करत बसायची काय गरज नाही. ज्यांना भरायचे आहेत प्राधान्यक्रम, तुम्हाला भरायचेच असतील, नवीन संस्था आले असतील तुमच्या जवळच्या, तुम्ही इच्छुक असाल तरच तुम्ही ते प्राधान्यक्रम पुन्हा एकदा रिजनरेट करून भरायचे. तथापि उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक केले असतील तर ते पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे, अन्यथा अनलॉक केलेल्या प्राधान्यक्रमांचा पुढील कार्यवाहीसाठी विचार होणार नाही याची सर्व उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबतीत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edu-pavitra2022@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधता येईल. म्हणजे आता ह्या सूचना द्यामागचं कारण काय असते माहीत आहे का, तर त्यांना ते सिस्टीमला कळत असते. काही विद्यार्थ्यांनी पुन्हा लॉग इन करून तसं सोडलेलं असते, म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करायचं राहून गेलेलं असते. ह्या सूचना वारंवार देण्याचं कारण त्यांना सिस्टीमला तिथे त्यांचे टेक्निकलचे लोक आहेत त्यांना ते कळतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी प्रेफरन्सेस दिलेले आहेत किंवा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे प्रेफरन्सेस द्यायचे आणि आणखीन लॉक करायचे राहिलेले आहेत हे त्यांना कळते. त्यामुळे ह्या वारंवार सूचना दिल्या जातात. ह्या ज्या सूचना देतात ना, उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक केले असले. आता नवीन सूचना आल्या म्हटल्यानंतर आपल्याला सवय असते की जायचं पुन्हा एकदा प्रेफरन्सेस आले का बघायचं,
अनलॉक करायची प्रोफाईल, मग ते चुकून तुमच्याकडून राहिलं जातं लॉक करायचं. तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले असतील परंतु ते प्रोफाईल तुमची लॉक करायची अनलॉक केलेली राहिलेली असते. ते पुन्हा एकदा तुम्ही कन्फर्मेशन घ्या, जाऊन लॉक करा तुमची प्रोफाईल लॉग इन करून. प्राधान्यक्रम जर भरलेले असतील किंवा नसतील तरी आता, किंवा जर पुन्हा तुम्हाला नव्याने भरायचे असतील तर सर्व तुम्ही डिलीट करा प्राधान्यक्रम, पुन्हा जनरेट करा, त्याचे प्रिंटआउट काढा, चेक करा. इकडे जाहिरातीचे प्रिंटआउट काढा, जाहिराती देखील पहा तुमच्या मोबाईलवरती PDF नवीन आलेले वगैरे, आणि त्या पद्धतीने प्राधान्यक्रम भरा तुमचे कन्फर्मेशन घेऊन. तुमच्या जात संवर्ग, तुमच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित जर नवीन जाहिरात आली असतील तर. आणखीन प्राधान्यक्रम लॉक करा. लॉक केल्याशिवाय तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार तिथं सिलेक्शन होणार नाही जर लॉक केलेलं नसेल तर. त्यामुळे लॉक करा तुम्ही प्राधान्यक्रम, आणखीन भरून प्रेफरन्सेस जनरेट करून तुम्ही लॉक करणे गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही भरती प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडणार आहे. ह्या सूचना होत्या, अशा पद्धतीने ह्या सर्व सूचना होत्या. तुम्ही ह्या सूचना पाहिलेल्या आहेत, मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कळवा, कमेंट करा. हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यामुळे इतर जे अभिज्ञताधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असतो. त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब पेजवरती शो होत असतो, त्यामुळे त्यांना देखील डिटेलमध्ये माहिती मिळेल. त्यामुळे लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणखी बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑलला सिलेक्ट करा. ऑलला तुम्ही बटन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला पडदिशी जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल. लवकरात लवकर तुम्हाला माहिती ती मिळत जाईल, डिटेलमध्ये माहिती मिळत जाईल. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा. आणखीन ह्याच्या अभियोग्यता चाचणी संबंधी देखील व्हिडिओ मी आता ह्या व्हिडिओनंतर अपलोड करणार आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. अभियोग्यता चाचणी संबंधी देखील काहीतरी नोटिफिकेशन आलेले आहेत, त्याबद्दल देखील एक व्हिडिओ बनवतो मी, तो देखील पाहून घ्या तुम्ही. चला, धन्यवाद.